खासदार श्रीकांत शिंदे आपल्या सोबत आहेत. श्रीकांतजी, ऑपरेशन टायगर अख्खा देश पाहत होतं. महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी घडत होत्या, असं म्हटलं जातंय की त्याचे आर्किटेक्ट स्वतः खासदार श्रीकांत शिंदे होते. पडद्यामागे सगळी सूत्र श्रीकांत शिंदे हलवत. अरे मी ना सगळ्या पत्रकारांना सांगून झालो. मी व्हिडिओ कॉल पण केला होता. मी जेव्हा हे सगळं काय तुम्ही बोलताय ते मला माहिती नाही, पण मी महाबळेश्वरला होतो. तुम्ही महाबळेश्वरला होता. हा, मग महाबळेश्वर मध्ये बसून सुद्धा सूत्र हलवू शकता तुम्ही. कसं काय बघा, दिल्लीला पण जाऊन आलात, लोकसभा अध्यक्षांना भेटून आलात, अशाही बातम्या आल्या. मला माहिती नाही ना कोण आहे सोडी महाबळेश्वरला. तिथे नेटवर्क पण नव्हता. हा, तर तिथे मला वाटतं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या चर्चेच्या आहेत. कुठे तुम्हाला फोटो वगैरे दिसला का? बघा, इकडे जो आहे ना एकच माणूस ऑपरेशन करतो. मी ऑपरेशन करायचो, मी तर डॉक्टर आहात. आताच करायचो अगोदर 2014 ते 2018 4 वर्ष जे आहे ऑपरेशन करायचो, पण त्याच्यानंतर बंद केलं. त्याच्यानंतर मोठे डॉक्टर आले, डॉक्टर एकनाथ शिंदे, आणि ते जे ऑपरेशन करतात ते 100% सक्सेसफुल होतं. पण या वेळेला कुठेतरी तुमचाही महत्वाचा रोल होता. म्हणजे कार्यकर्ता आहे ऋत्विक, ज्या काही जबाबदाऱ्या माझ्यावरती येतात त्या जबाबदाऱ्या ज्या आहे पाडण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो. उत्सुकता फक्त याच गोष्टीची आहे की एकदा 40 आमदार सोडून गेले, 4 वर्ष उलटल्यानंतर पुन्हा 6 खासदार सोडून जातात. आता आत्मचिंतन ज्यांनी करायचं त्यांनी करायचं, पण हे जे सोडून गेलेले खासदार आहेत हे तुमच्या सोबत अधिकृतरित्या कधी येणार? ऑपरेशन टायगरची ऑफिशियल घोषणा कधी? 2 दिवस थांबा. आज स्थापना दिवस आहे, चांगला दिवस आहे. चांगले मग आज स्थापना दिवसाचं कव्हर करा. शिंदे साहेब आता काय बोलणार त्याचे ते कव्हर करा तुम्ही. आजच्या मंचावरती आम्हाला दिसतील का हे साधं? तुम्हाला काही ना काहीतरी परत पाहिजे ना, रोज काही ना काहीतरी पाहिजे टीआरपी वाढवण्यासाठी. आज आम्हाला हे 6 खासदार तुमच्या सोबत दिसतील. बघा, याच्याबद्दल कुठे भूमिका मांडली आहे का कोणी? नाही, पक्षाची अधिकृत भूमिका या सगळ्या गोष्टी नाहीच आहेत. तर आज जे आहे वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून लोक आलेले आहेत. शिंदे साहेबांचे विचार ऐकतील आणि पुढे जे आहे दिशा काय असेल पक्षाची आणि कशा प्रकारे पक्ष वाढेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक काम करू. पण आज जसं इथे साजरा होतोय वर्धापन दिन, तसा तिथेही वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि सगळ्यांच्या नजरा खरं तर दोन्हीकडे लागलेल्या आहेत. संजय राऊत वारंवार चॅलेंज करतायत की तुम्ही ऑपरेशन टायगर केलं ना, तर आता आम्ही ऑपरेशन तुडवा करणार. करा ना प्रयत्न, करा प्रयत्न. सारखे वल्गना कशाला? 22 पासून ऐकतोय. 22 मध्ये तर हे सांगितलं होतं इकडून वरळी लागतं, मग दादर लागतं, मग अमुक लागतं, मग तमुक लागतं. काय झालं? शिंदे साहेब तर एकटेच आले होते. हे सगळ्याचे आहे जो गरजते वो बरसते नाही आहे. मराठीमध्ये चांगली मन आहे, पण ती मी बोलणार नाही. बोला ना, मन मोकळं कर. मन मोकळंच आहे. आपली भाषा काय आहे ना, हे आम्हाला शिंदे साहेबांचे संस्कार आहेत, म्हणून जे आहे आम्ही कंट्रोलमध्ये बोलतो. ज्यांची भाषा शिवराळ आहे ते लोक बघतायत आणि चांगलं आहे. त्यांच्या पक्षाला त्याचा फायदा होतोय. लोक अजून सोडून जात आहेत. एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की एनडीए मध्ये नंबर 1चा पक्ष, मित्र पक्ष आज शिवसेना झालेला आहे. आज केंद्रात असेल किंवा राज्यात असेल याचे निश्चित आम्हाला परिणाम पाहायला मिळतील. काय वाटतं, किती ताकद वाढली आणि किती मदत झाली यामुळे? कोण नंबर 1 नंबर 2 याला काय महत्व नसतं. आम्ही एनडीएचे घटक आहोत. युतीमध्ये आम्ही काम करतोय. केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लोक काम करतोय आणि यापुढे युतीमध्ये चांगलं काम कसं होईल, महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या चांगल्या सुविधा कशा देता येतील, तसे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री मोदी असतील, हे दोघं मिळून जे आहे ते काम करतायत. एनडीएच्या बैठकीत सुद्धा आम्ही पाहिलं, एकनाथ शिंदेंनी आभार प्रस्ताव मांडला. त्या ठिकाणी अमित शहा असतील, पंतप्रधान मोदी असतील, त्यांच्या बाजूला बसलेले होते. कुठेतरी महाराष्ट्रात आता पुढचे 2.5-3 वर्ष तरी मोठ्या निवडणुका होणार नाहीयेत, पण काही राजकीय समीकरणं बदलण्याची अपेक्षा आहे का? मी छोटा कार्यकर्ता आहे बाबा, या सगळ्या मोठ्या गोष्टी मला माहिती नसतात. छोट्या कार्यकर्ता असून सुद्धा तुम्ही खूप मोठमोठे ऑपरेशन करताय आणि हा अख्खा देश बघतोय. अरे मी बोललो ना, आता ऑपरेशन करणार एकच डॉक्टर आहे. पण अनेक जण या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात की पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी विराजमान व्हावं. मला वाटतं कार्यकर्त्याची अपेक्षा असतेच. आपला नेता जो सर्वोच्च पदावरती पोहोचला पाहिजे, ही कार्यकर्त्याची स्वाभाविक इच्छा आहे आणि त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण. आणखीन एक बातमी येते ती म्हणजे केंद्रात सुद्धा लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल होतील. ऋत्विक सगळे प्रश्न आम्हाला श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री म्हणून पाहायला मिळतील. बघा, मी एक कार्यकर्ता आहे. मला पक्ष संघटना वाढीसाठी काम करायला आवडतं आणि ते आपण पाहताय की आम्ही गावोगावी घरोघरी जे आहे प्रत्येक विधानसभा न्याय बैठका घेतोय आणि त्याच्यामध्ये मला जास्त रस आहे.
पक्ष वाढवण्यासाठी जी जबाबदारी शिंदेसाहेब देतात ती जबाबदारी पार पाडण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करतो. ठीक आहे, तुम्ही पत्ते राखून ठेवताय, पण पुन्हा आम्ही तुमच्याशी बोलू. या ठिकाणी श्रीकांत शिंदे जे आहेत यांनी स्पष्ट केलेलं आहे की ऑपरेशन तर झालेलं आहे, ते यशस्वी सुद्धा झालेलं आहे, मात्र खरा डॉक्टर या ऑपरेशनचा हे एकनाथ शिंदे आहेत हे त्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आता या ऑपरेशनची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईत.